नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला धनगर समाजाच्या धनगर सेनेने पाठिंबा दिला आहे। यशवंत सेनेचे सहसेनापती महादेव गडदे यांचा शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांची भेट घेत यशवंत सेनेचा शिंदे सेनेला पाठिंबा असल्याचे जाहीर केले। या नवी मुंबई शहरात 35 ते 40 हजारच्या संख्येने धनगर समाज असून संपूर्ण धनगर समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे यशवंत सेनेचे सहसेनापती महादेव गडदे यांनी सांगितले। यशवंत सेनेने यापूर्वी शिंदे साहेबांबरोबर 20 तारखेला शिंदे साहेबांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये यशवंत सेनेचं प्रचंड नेटवर्क आहे आणि त्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आणि शिंदे साहेबांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। सन्माननीय गडदे साहेब सरसेनापती आहेत, कोपरे साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत यशवंत सेनेचे, आणि या शहरामध्ये यशवंत सेनेचे त्यांच्या समाजाचा हजारो रेसिडेंट आहेत, राहणारे लोक आहेत, आणि त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा की शिंदे सेनेचे जे 111 उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। हे आपल्याला माहीत देतीलच। यशवंत सेनेचं काम अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये समाजासाठी खूप प्रभावीपणे चाललेलं आहे आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा घेतलेली आहे आणि समाजाला जे शक्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचे जे काही शिल्लक प्रश्न आहेत ते सोडवण्याचं आश्वासन या वचन माननीय शिंदे साहेब यांनी त्यांना दिलेलं आहे। आधीच नव्या मुंबईमध्ये शिवसेना अतिशय बळकट झालेली आहे आणि जवळजवळ 54-55 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आहेत। भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, RSSचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचा काटा कालच पक्षात आलेल्या लोकांनी काढला आणि त्यांना तिकीट दिली आणि यांच्यावर अन्याय केला। ती संपूर्ण भाजपचे निष्ठावंत RSSचे लोक ते आमच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महापालिकेमध्ये आमचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। त्यांचं स्वागत करण्यासाठी नव्या मुंबईतल्या लोकांना संदेश देण्यासाठी माझे सहकारी जिल्हा प्रमुख पाटकर साहेब या ठिकाणी आहेत, कोपरे साहेब आहेत, गडदे साहेब आहेत, आणि मी त्यांना खूप आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल, नव्या मुंबईमध्ये आमची ताकद वाढवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तो उनके जो नगरसेवक खड़े हैं ना, उनके बारे में उन्होंने बात की। बीजेपी का आपण हे म्हणतो ना, पांघरून घेतलेलं कातड पांघरलेले जी ही टोळी आहे त्यांचे लोक पैसे वाटतात, त्यांना त्यांनी ते वाक्य वापरलेलं। सर, बीजेपी के जो नाराज लोग हैं वो बड़ी संख्या में सूचना में शामिल हो रहे हैं। इससे सूचना को कितना फायदा होगा और किस तरह से उनका लाभ सूचना उठाएगी? बहुत जगह उनके लोग हमारे साथ ओपनली आ रहे हैं। आपको पता है तिकोने साहब 23-24 प्रभाग में हमारी पूरी जिम्मेदारी उन्होंने ली, जो काफी बड़े कार्यकर्ता थे। गंगाड़े साहब है हमारे सीउड में, उनको हमने टिकट दिया, वो तो उनका जो युवा सेना रहती है उसके प्रमुख थे और उनको काफी अच्छा रिस्पांस मिल रहा। और जगह इन लोगों पे जो अन्याय हुआ है इनको खत्म कर दिया है, उसके खिलाफ बहुत बड़ा आक्रोश है। वो लोग हमारे साथ हैं। मंदाबाई का कुछ समर्थन मिलेगा आप लोगों को? आप लोगों को सब पता है, ओपनली बताने की जरूरत नहीं है। महाराष्ट्रामध्ये 2 नंबर समाज हा धनगर समाज आहे आणि यशवंत सेना धनगर समाज मातृ संघटना आहे। त्याच्यामध्ये 30 जिल्ह्यात काम करतो। मधल्या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी जे समाजासाठी काम केलं असा नेता परत महाराष्ट्रात होणार नाही। कारण मी आता माझ्या आयुष्यात जे बघितलं, वसंतराव पाटील बघितले, यशवंतराव चव्हाण बघितले, शरद पवार बघितले, पण त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन लोकांमध्ये पळणारा, लोकांचे प्रश्न समजणारा आणि जागेवर निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत। आणि मग माझ्या यशवंतांच्या वतीने मी त्यांना विधानसभेला पाठिंबा दिला होता। त्या 22 जिल्ह्यात त्यांना चांगली मदत झाली होती। पण त्याच्या कार्याचा आलेख बघून स्वतः 20 तारखेला प्रवेश केला। यशवंतांच्या माध्यमातून माझा धनगर समाज ज्या ज्या ठिकाणी आहे त्या मी यशवंत शिवसेनेमागे उभं करतो आणि विचारायला नवी मुंबईचा त्यांचा मला आदेश होता साहेबांचा, शिंदे साहेबांचा, की प्रत्येक जिल्ह्यातून तू प्रेस कॉन्फरन्स घे, त्या लोकांना सांग करायचा वेळ कमी आहे तर तुला भेटणं। या नवी मुंबईमध्ये 35-40 हजार धनगर समाज आमचा आहे 2 विभागामध्ये, 2 विधानसभामध्ये।
तर आमच्या समाजाचा पाठिंबा आणि शिवसेनेच्या चिन्हावर जे लोक उभे आहेत त्यांना भरघोस मतदान निवडून द्यायचं आम्ही इथं आज प्रश्न दिलेला आहे आणि त्यासाठी मी इथं आलो होतो.